आंबेळेपाडा या संघाच्या वतीनं विवर असणं सज्ज आहे. याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात आणि निश्चित मैदानावरती नशीब आजमावण्यासाठी उतरत आहेत. स्पर्धा आपण एन्जॉय करतो आहोत. अर्थातच मैत्री चषक 2026 ओमसाई ठोणे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली व्यापारी या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. स्पर्धेचे यजमान त्याचबरोबर मैदानाचे यजमान या दोन्ही संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. आजूबाजूच्या दोन्ही गावांच्या दरम्यान ही बिग फाईट मॅच तुम्ही एन्जॉय करू शकाल. निमित्त आहे मैत्री चषक 2026 जबरदस्त मुकाबला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स म्हाडस या संघाला मैदान सोडावं लागलं. जगदंब सासने संघानं सामना जिंकला. त्यानंतर आपण पाहिलं तर ठाकरेनगर कोलटन या संघानं मैदान मारलंय. तिसरा सामना मैदानाच्या आज सुरू होतोय. बिग फाईट मॅच आंबेळेपाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली व्यापारी या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. बिग फाईट मुकाबला आपण पाहू शकाल. 5 ओव्हरची मॅच. बरोबर आपण पाहिलं तर 10 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. बरोबर वेळेमध्ये या. चांगले खेळा, यशस्वी व्हा. पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि मॅचला सुरुवात 10 वाजून 5 मिनिटांनी सर बरोबर पहिला बॉल पडतोय. टायमर या ठिकाणी सेट आहे. बॉलर तयार, सलामीची जोडी तयार. दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा. बॉलर तयार. पहिल्या षटकासाठी अर्जुन आंबेळे टीमसाठी चांगला बॉल, चांगला चेंडू त्याने टाकलाय. या मैदानाची, या खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवलं. 2-4 पावलं दूर. टप्पा पडला थोडासा राईज. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. हलकासा लेग कट डॉट. पहिल्या बॉलवरती नियंत्रण राहिलंय. निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं. सलामीची जोडी बॅटिंग करतोय महेश ज्युनियर आणि महेश सिनियर. बॅटची कडा लागली आहे. कव्हरला पार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला स्टॉप केलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल मिळेल. एक धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात केली. महेश ज्युनियर आणि महेश सिनियर सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करतायत. व्यापारी मानिवली या संघासाठी आघाडीची जोडी. जोडी नंबर 1 A1 जोडी. जीवा शिवाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश आणि महेश ज्युनियर, महेश सिनियर. स्ट्रायकिंग एंड वरती महेश ज्युनियर. दोघांचं नाव महेश. गोलंदाज अर्जुन. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल. राईट आर्म राऊंड विकेट. अर्जुनचा पुढचा तीर. यावेळेस आडव्या बॅटचा कडवा. तिखट आणि दमदार प्रहार. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड. धावा मिळतील 4. डीप बॅकवर्ड स्पेल. सीमारेषेला सलामी. इट्स अ मायटी ब्लो. 4. चांगला फटका. या 4 धावांच्या मदतीने धावफलकाला चालना मिळेल. स्कोर कार्डला इथून गती मिळेल. एकंदरीत 5 धावा धावफलकावर. महेश आणि महेश ज्युनियर सिनियर जोडी मैदानात आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर सलामी देत असताना घरच्या मैदानावरती गोलंदाजी करतोय. सूरजचा हा चेंडू चौकाराला उत्तर दिलंय. टिट फॉर टॅट. ठोसा देत असताना पहिल्या बॉलवर 4. त्यानंतर फलंदाज थंडगार. विकेट आली पहिली. विकेट डाऊन. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. क्लीन बोल्ड. महेश ज्युनियर ज्यानं एक चौकार जरूर मारला पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर लगेचच या खेळपट्टीवरती आम्हाला अंदाज आहे. या खेळपट्टीचा आम्हाला अनुभव आहे. या खेळपट्टीवरती आम्ही
भरपूर मेहनत करतो या खेळपट्टीवरती, आम्ही घाम गाळतोय हे सांगायला सुरुवात केली गोलंदाज सूरजनं. विकेट टिपली आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. क्लीन बोल्ड. चौकाराच्या नंतर लगेचच प्रतिउत्तर दिलंय आणि या प्रतिउत्तर दाखल फलंदाज मैदानाच्या बाहेर महेश ज्युनियर. विकेट डाऊन. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावफलकावरती टोटल बनल्यात 5. षटक पहिलं चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण पाहत आहे 1 बाद 5 धावा धावफलकावर. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड ऋषिकेश. महेशला साथ देण्यासाठी ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून दोघांना डाव सावरायचा झाला. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. ज्या पद्धतीने आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी पॅनल्टी लावत असतो, 4 षटकांसाठी 20 मिनिटं त्यांना देत असतो, बॅटिंग करणाऱ्या टीमनं सुद्धा सहकार्य करा. न्यू बॅटर ऋषिकेश स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड. पहिलाच बॉल उंच डोलावलाय फिल्डर सीमारेषेच्या वरती. झेलची सुवर्ण संधी आणि सलगच्या दुसऱ्या बॉल वरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. ऋषिकेशच्या नावानं दुसरा मोहरा टिपलाय. गोलंदाज सूरज ऑन फायर, अर्जुन ऑन फायर. ऋषिकेश मैदानात आला आणि पहिल्याच बॉलवरती वार करण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्याला माघारी पाठवलंय. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट या ठिकाणी अर्जित केली. गोलंदाजी मार्कवरनं अर्जुन. पहिल्या बॉलवरती महेशचा महत्त्वाचा अडसर दूर केला. त्यानंतर ऋषिकेश बॅटिंग करण्यासाठी आलेला लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर नंबर 4 वरती सतीश ऑन हॅट्रिक. गोलंदाज अर्जुन. हॅट्रिक बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हॅट्रिक संपादित केली जाईल का? इथे कट केलंय. फटका सुंदर आहे. 2 फिल्डरला निश्चितच भेदलाय. कव्हर पॉइंटला दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मैत्री चषक चौकार. हा चौकार मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त करून देत असताना चांगल्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी दिली आहे. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 9 वरती. 2 बाद 9 धावा धावफलकावर. फील्डचा बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मेहनत घेत आहेत. दोन्ही संघांच्या बाजूने कष्ट घेतलेले पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं 2 विकेट सुद्धा मिळाल्या. त्यानंतर 2 चौकार. पहिल्या षटकात टोटल आपण पाहिलं तर धावा बनल्या 9. ओव्हर नंबर 2. हिरामन आलाय राईट अराउंड द विकेट. हिरामनचा पहिलाच बॉल बॅटची कडा. चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर झेपावला. चेंडूला स्टॉप केलं. 1च धाव मिळतीये. स्कोअरबोर्ड वरती 1 धावेची मदत धावफलकावर जोडली जाईल. 10 धावा टोटल. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 10 धावा धावफलकावरती जोडल्यात. ओव्हर नंबर 2च्या खेळामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 9. इथे किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. काठीकी टक्कर. हिरामन दुसऱ्या षटकासाठी ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय आंबेळपाडा या टीमनं. स्ट्राइकला बॅट्समन तयार. सतीश पुन्हा एकदा पुन्हा कट केलंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी पॉइंटला. यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंट आणि कव्हर
जवळ जवळ अगदी बाजूबाजूला तैनात केलेत सतीशच्या फटक्यासाठी. ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवरती त्यानं चौकार वसूल केला त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आलेला हा सिंगल धावेचा चेंडू. हा चेंडू चांगला आहे. फॉलो करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन वाईड बॉल. अवांतरची धाव मिळतीये. धावफलकावरती जोडली जाईल. 12 ओव्हर नंबर 2. 5 ओव्हरची मॅच. दुसऱ्या षटकात आपण आहोत. बॉलर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार. हिरामन यावेळेस फटका सुंदर आहे. ऑफसाईडला शफल झाला. अक्रॉस बॅटनं दर्जेदार प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. ओम साई ठोणे आणि विघ्न अर्था स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांचं हे अतिशय सुंदर आयोजन मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेनं मैत्रीपूर्ण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मैत्री चषक 2026. सर्व आयोजन समितीचं मनापासून कौतुक उंच केलाय. फिल्डरनं मात्र प्रयत्न त्या ठिकाणी केले नाही. वाट पाहिली आणि टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय. निश्चितच झडप मारणं अपेक्षित होतं गोलंदाजाला. क्रिकेटच्या मैदानावरती असू द्या किंवा आयुष्याच्या वाटेवरती असू द्या मित्रांनो, कॉम्पिटिशन फार वाढली आहे. स्पर्धा फार वाढली आहे. निश्चितच वाट पाहणाऱ्यांना जेवढं मिळतं तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिडॉनला क्लिअर केलं. चेंडू चालला सीमा रेषेवरती. फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवून फेक करतील. 2 धावा कंप्लीट. आंबेले पाडा आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानाच्या आत उतरली आहे. व्यापारी मानिवली या मैदानाचे यजमान त्यांना फाईट करतायत. स्पर्धेचे यजमान. दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. चारी बाजूला तुम्ही पाहू शकताय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. याच मैदानावरती अनेक ऐतिहासिक स्पर्धा आपण नेहमीच पाहिल्या. एकावर एक चांगल्या दर्जाच्या स्पर्धा या मैदानानं अनुभवल्या. इथे आपण पाहताय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट आलाय. षटक क्रमांक 3 ची सांगता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलका 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 बाद 20 धावा. 20 लॉस ऑफ 2. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 बाद 20 बनल्यात. 5 ओव्हरची मॅच. तिसरं षटक सुरू होतंय. बॉलर तयार. करण आलाय. पहिल्याच बॉलवरती उंच गेला. झेलची सुवर्ण संधी. पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. धक्का लागलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना व्यापारी मानिवली या टीमला झटका. मैत्री चषक 2026 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये आणि भव्य दिव्य मैत्री चषक ग्रामस्थ मंडळ मानिवली आणि ठुणे यांच्या सौजन्यानं. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये. त्याचबरोबर भव्य चषक अर्थातच मान्यवर
मधुकरजी गगे साहेबांच्या सौजन्यानं तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये, भव्य चषक सौजन्य कुमार दिव्यांश नशीब मडवी आणि स्मरणिका चेतन व्यापारी. इथे उंच गेलाय, जेलची संधी, पुन्हा एकदा जेलची संधी या ठिकाणी आणि हा जेल स्वीकारलाय. एका पाठोपाठ एक झटके देत असताना घरच्या मैदानावरती प्रॅक्टिसचा फायदा उचलतायत टीम आंबेळेपाडा. विकेट डाऊन. अजूनही महेश दुसऱ्या बाजूने झुंज देतोय. त्यानं जर सलगचे 2 सिक्सर मारले तर समीर भावार्थी यांच्या वतीनं 555चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. महेशसाठी समीर भावार्थी यांच्याकडनं सलगच्या 2 सिक्सरला 555चं पारितोषिक जरूर आहे. मात्र महेशसाठी सुद्धा प्रश्न आहे, इथून नक्की करायचं काय, कारण दुसऱ्या बाजूने विकेट एका पाठोपाठ एक जात आहेत. विकेटची झडी धावफलकावरती टोटल आपण पाहिले तर एकंदरीत बनल्यात 4 बाद 20. इथून महेशवरती फार मोठी जिम्मेदारी. न्यू बॅट्समन पंचम समोरच्या दिशेला खेळला फटका लॉंग ऑफला. अभ्यासपूर्ण अगदी आपण पाहतोय तर सिंगल एका धावेच्या मदतीनं खातं त्यानं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ द सिंगल. महेशाला स्ट्राईकवर. जबाबदारी महेशवरती फार मोठी असेल. 5 ओव्हर खेळायचं आहे, त्याचबरोबर डाव सावरायचा आहे, धावा पुढे घेऊन जायच्या आहेत. ही सर्व जबाबदारी एकट्या महेशवरती. स्ट्राईकवरती तयार समीर भावार्थे साहेबांनी बक्षीस लावलंय. बक्षीस मिळो ना मिळो, मात्र टीमसाठी मला चांगलं खेळायचंय. या अनुषंगानं आडव्या बॅटचा कडक आणि तिखट प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मानिवली ब्रँडेड सिक्सर. या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये, दिव्यांश नशीब मडवी आणि स्मरणिका चेतन व्यापारी यांच्या सौजन्यानं, त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये सुरेशजी घोडे आणि रोहन घोडे यांच्या सौजन्याने आपल्याला मिळालं. त्याचबरोबर 5वं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये श्री विनायकजी म्हारसे आणि कैलासजी घोलप यांच्या सौजन्याने आपल्याला मिळाले. व्हॉट अ शॉट यार, हलक्या हाताने डेलिकेट टच दिलाय. फिल्डर पाठलाग करतायत, त्यांना दमवत थकवत निश्चितच चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या. ब्युटिफुल फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचबरोबर देवश्री भाऊ घुडे यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर भरपूर सारी पारितोषिकं आम्हाला सुपूर्द झाली. बॅटची कडा लागली आहे, थर्डमॅनचा फिल्डर जातोय, त्या ठिकाणी अडवून फेक करेल, एक सिंगल मिळतीये. देवश्री भाऊ घुडे यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर चेतनजी घुडे साहेबांचं मनापासून आपण ज्यांच्या माध्यमातून 70-70चे शूज या ठिकाणी आपल्याला सुपूर्द झाले, मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आरती अर्जुन पस्टे, माजी सरपंच गवाळी, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज आपल्याला मिळाल्या, त्यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. त्याचबरोबर अरुणजी विनायक भोईर, माजी सरपंच आंबेगाव, ज्यांचं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन आम्हाला मिळालं,
त्यांचं मनापासून आभार. आदरणीय सुरेशजी घोडे ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम मदत आम्हाला मिळाली त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर दिनेशजी घरत साहेबांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो आहोत. आदरणीय रामदादा पष्टे यांचं मनापासून आभार ज्यांनी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला केलं त्यांचं मनापासून आभार. षटक क्रमांक चालू झाले 4. बॉलर तयार. पायावरती बॉल अगदी आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहिलं तर लेग बायचा इशारा सिंगल मिळतीये. धावफलकावरती पुढे सरकेल 1 धाव. 31. आकाशदादा भोईर आणि मयूरदादा शेळके ज्यांचं मनापासून आभार. स्टंप जोडी आणि सेवा ज्यांच्या मदतीनं आम्हाला मिळाली. समीरदादा घोडे ज्यांनी बॉल बॉक्सचं सौजन्य या स्पर्धेसाठी आम्हाला दिलं मनापासून आभार. फुलटॉस बॉल फटका सुंदर आहे. फिल्डरला पार करत असताना एक टप्पा खाऊन कदाचित चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अंपायर डिसिजन इट इज द 4. ये दिल मांगे मोर. क्षितिज भाऊ कंठे ज्यांनी ट्रॉफी सौजन्य बॅट्समन बॉलर आम्हाला दिलं या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार. चौकार आहे चेक केलंय भावा. धावा 4. क्षितिज कंठे ज्यांनी बॅट्समन आणि बॉलर उत्कृष्ट बॅट्समन बॉलर यांच्यासाठी ट्रॉफी सौजन्य केलं त्यांचं मनापासून आभार. चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय. सनी शिंगोले दादांनी कुलर दिलं त्यांचं मनापासून आभार. विशालदादा जाधव आणि गणेशदादा माडसे ज्यांनी 10 बॉल बॉक्स आम्हाला दिले त्यांचं मनापासून आभार. साईश्री घुडे ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आम्हाला दिली त्यांचं मनापासून आभार. रोहनदादा घुडे ज्यांनी आर्थिक सहाय्य स्पर्धेसाठी दिलं त्यांचं मनापासून आभार. अजून एक डॉट. त्याचबरोबर किरणदादा घोडे 10 बॉल बॉक्स त्यांचा आभार. रविदादा घोडे पाणी व्यवस्था त्यांचा आभार. सूरजदादा घोडे ज्यांनी कॅप दिल्या त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी जगदीशदादा मुरबाडे ज्यांनी पिण्यासाठी थंड आणि शुद्ध बिस्लरी पाणी दिलं त्यांचा आभार. समोरच्या दिशेला फटका सुंदर आहे. फिल्डर आलाय पकडून फेक करतोय. एक सिंगल मिळतीये. मॅच मध्ये नजर मारली तर टोटल आपण पाहिलं धावफलकावरती जमल्यात एकंदरीत 36 धावा. 36 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 36 धावा धावफलकावर. आदरणीय चेतनदादा व्यापारी ज्यांनी रोख मदत आम्हाला या ठिकाणी कॅश स्वरूपात केली त्यांचा आभार. कुठलंही कार्य पार पडत असताना मित्रांनो एकमेकांचं सहकार्य फार आवश्यक असतं. सर्व दानशूर दात्यांचा आभार. इथे सुद्धा फटका सुंदर खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी कव्हरचा फिल्डर आपण पाहिलं तर कव्हर स्वीपरला तैनात केलाय त्यानं पकडलंय. एक सिंगल मिळतीये. षटक संपलाय 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 37 धावा. 37 ऑन बोर्ड. दानशूर दात्यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. चेतनजी व्यापारी, केतनजी उतेकर, रोहितदादा खंदारे, अनिलदादा भावारते, सुरेशदादा व्यापारी, नागेशदादा व्यापारी, प्रकाशदादा देसले आणि त्याचबरोबर ज्या ज्या घटकांनी ज्या ज्या मान्यवरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्या सर्व लाडक्या मान्यवरांचं कुणाचं नाव जर मान्यवर मंडळी आपलं जर घ्यायचं राहिलं असेल
तर हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो आहोत. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं नाव आमच्यापर्यंत येणं पोहोचणं किंवा आमची नजर पोहोचणं हे थोडंसं अवघड आहे. इथे फुल करण्याचा प्रयत्न, सीमारेषेवरती सुंदर झेल, फलंदाज फेल, विकेट आली आहे, कॅच आउट. आणि विशेष सौजन्य ज्याच्या माध्यमातून आपण पाहताय, ज्या सुंदर सुंदर आणि चमचमत्या ट्रॉफीज मैत्री चषकाच्या आपल्यापर्यंत पोहोचल्या, मनापासून आपण आभार व्यक्त करत आहोत. शिवसेनेचा बुलंद आवाज, मुरबाड परिसराचा आणि मुरबाड तालुक्याचा भगवा आणि शिवसेनेचा आवाज ठाणे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या पटलावरती अगदी आपल्या सर्वांचा हक्काचा आवाज प्रतिनिधित्व म्हणून नेहमीच घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय साईनाथ दादा बबन भोईर ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आम्हाला मिळालं. 1 2 3 4 5 क्रमांकाच्या ट्रॉफी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या. त्यांचं मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. सर्व लाडक्या मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुभानाने आभार व्यक्त करूयात. सुंदर गोलंदाजी, शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. या पूर्वार्धाच्या गोलंदाजी करतोय कुणाल. शेवटच्या षटकासाठी आला पहिला विकेट, त्यानंतर डॉट. या षटकातील 4 बॉल शिल्लक. पुल करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ गुड लेंथ, कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली मॅच मैदानावरती प्रदर्शित होत असताना एक बाजूनं आंबेळे पाडा, दुसऱ्या बाजूनं घरचा संघ मानिवली व्यापारी. यावेळेस शॉट ऑफ पोल उंच गेलाय, फिल्डर आलाय झेलसाठी, झेलची संधी, सुटलाय झेल. दुसऱ्या धावेसाठी आली आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड वरती 2 धावा जोडल्या जातील, धावफलकावर जोडल्यात आणि 39 या आकड्यावरती 39. दोन्ही संघांच्या दरम्यान पडलेली गाठ, एका बाजूनं मानिवली व्यापारी, दुसऱ्या बाजूनं आंबेळेपाडा. या 2 संघांच्या दरम्यान ही झुंज आपण पाहत आहे. नेक्स्ट मॅच जुगरेवाडी आणि जय भवानी म्हसा, दोन्ही संघ तयार राहा. इथे विकेट आली आहे, फलंदाज माघारी परतत असताना धक्का. मानिवली व्यापारी हा संघ मैदानात खेळतोय आणि यजमान संघाला सुद्धा इथे आपण पाहिलं तर बऱ्यापैकी थोपवून ठेवलंय. शेवटच्या षटकामध्ये ज्या षटकात धावा येणं अनिवार्य होतं, बंधनकारक होतं, त्या षटकावरती आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळवलंय. चला, डगआउटमध्ये ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण खुर्च्यांमध्ये बसा. आयोजन समितीची सूचना या ठिकाणी आपण पाहताय. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस फंबल आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी माघारी परतावं लागेल. विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी माघारी परतावं लागेल. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील 3 धावा आणि 42 बनल्यात मित्र हो. 43 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. 43 टू विन. 43 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या दरम्यान. बिग फाईट मुकाबला आणि मैत्री चषकाची पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नाणेफेक केली जाईल. जुगरेवाडी आणि जय भवानी म्हसा, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टॉस करूयात. जुगरेवाडी आणि जय भवानी म्हसा या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. म्हसा संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत, वेलकम. आणि जुगरेवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉससाठी या.
हॅलो, विकी घागस आम्हाला जोडले गेलेत. जय भवानी म्हसा संघाचे कॅप्टन आणि चला जुगरेवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. जुगरेवाडी संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. आजच्या रात्रीचा पहिल्या फेरीचा चौथा सामना ज्याचा टॉस आपण करतो आहोत. जुगरेवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहा मित्र, जर दुसऱ्या फेरीचा सेकंड राऊंडचा पहिला बॉल पडला तर जो कॅप्टन उपस्थित आहेत त्यांना टॉस विन या ठिकाणी घोषित केलं जाईल. आयोजन समितीची सूचना या ठिकाणी आम्ही देत आहोत. जुगरेवाडी संघाचे कॅप्टन आपण या, थोडं धावत या. आदर्श संघ आहेत जय भवानी म्हसा आणि जुगरेवाडी म्हटलं म्हणजे मुरबाड ग्रामीणचे दोन अतिशय नामवंत त्याचबरोबर लाडके संघ आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. या ठिकाणी टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतो आहोत. मान्यवर गुरुनाथदादा खापरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. आपण या. हेड आणि टेल अशा पद्धतीचं कॉलिंग असेल. सचिन 11 झुगरेवाडी आणि जय भवानी क्रिकेट टीम म्हसा. हेड इज अ कॉल. टेल आलाय. म्हसा टीमने टॉस जिंकलाय. आता आपण स्थानापन्न व्हा. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. या मैदानाचा अनुभव कसा राहिला? मी पहिल्यांदाच खेळतोय या मैदानात. पहिल्यांदाच झुगरेवाडी टीम सोबत कधी झुंज झाली आहे का? नाही, कधीच नाही झाली. पहिल्यांदाच होतीये मॅच. आम्हाला कशी पाहायला मिळेल? रफ अँड टफ पाहायला मिळेल. रफ अँड टफ पाहायला मिळतो. नक्की नक्की. म्हसा टीम म्हटलं म्हणजे एक झुंजार टीम आहे. 5 षटकांची मॅच. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अजून तरी अंदाज नाही. आमची पहिलीच मॅच आहे ही. झुगरेवाडी संघाचा किती अंदाज आहे आणि या आयोजनासाठी काय सांगाल? मला काय अंदाज नाही त्याचा. आयोजन एकदम चांगलं आहे आणि उत्कृष्ट असं मैदानी ते दिसतंय. चांगले एकदम उत्कृष्ट नियोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जय भवानी टीमनं टॉस जिंकला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डिंग स्वीकारलेली आहे. माझ्यासोबत झुगरेवाडी टीमचा कॅप्टन आहे. भावा, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. बॅटिंगच घेतली असती. आणि किती धावा बनवशील? 60+. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. या मैदानावरती कसा अनुभव आहे? या मैदानावरती आता आम्ही मागच्याच टायमाला सेकंड प्राइज मारली. मसा संघ कसा आहे? अजून नौका संघ आहे तो. नक्की तुमच्यासाठी नौका आहे. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहिलं म्हसा टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बॅटिंगचं पाचारण झुगरेवाडी टीमला. मॅच सुरू होतीये. गेम ऑन. पहिलाच बॉल. दिशा पाहिली जाईल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक धाव मिळते आणि धावफलकाला या ठिकाणी श्रीगणेश झालाय. सेकंड इनिंग सुरू झाली आणि समालोचन कक्षामध्ये हलकंसं परिवर्तन आपण करतो आहोत. आमच्यासोबत आमचा लाडका समालोचक प्रकाशदादा भला आपल्यासोबत जोडला जातोय. भावा, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. अगदी सोमनाथजी घाडे सर आपण बघू शकता ज्यांचा आवाज खरा तर आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकतोय. आणि सातत्याने जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा जी मात्र आज खरं तर भरपूर दुमदुमत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना नंबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. खेळपट्टीवरती सध्याच्या घडीला आपण आजच्या रात्रीतला तिसरा सामना जो मात्र सध्या आपण पाहताय. बरोबर
फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग केली तिथे विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली या टीमने, ज्यांनी फलंदाजीच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकतायत सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला आहे आणि 43 धाब्याचा पाटला या सामन्यामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपोजिट सध्याच्या घडीला आंबेळेपाडा हा संघ. चला आपण पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. आपण पाहू शकतायत माननीय श्री प्रकाशजी व्यापारी साहेब जे मात्र उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेना प्रमुख मुरबाड चे तर गौड व्यक्तिमत्व आहेत आणि साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अविनाश दादा मुरबाडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. सामना तितकाच महत्त्वाचा आपल्याला बघायला मिळेल, परंतु बंट्यातनं करतर आयोजन करणं हे करतर आयोजकांची मेहनत असते, परंतु त्या स्पर्धेला साथ देणं करतर नक्कीच पाहुण्यांच्या माध्यमातून भरपूर गरजेचं असतं आणि या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतायत साहेबांच्या माध्यमातून भलं मोठं नक्कीच सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्याच्या जोरावरती भरपूर मोठी स्पर्धा जी आपण साकार झालेली बाद आहे. साहेबांचा शुभ सन्मान इथे होत असताना आपण पाहाल मान्य श्री प्रकाशजी व्यापारी साहेब ज्यांचा शुभ सन्मान इथे आपण मुख्य व्यासपीठावरती होत असताना बघतोय. सहर्ष स्वागत पाहुण्यांचं जरूर. त्याचबरोबर अजून एका महत्त्वाच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. अगदी सन्मान्य आदरणीय प्रकाशदादा देसले हे इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात आणि दादांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. होम साईट ठुणेवर त्याचबरोबर विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैत्री चषक अगदी 2026 हे मानाचं आणि सन्मानाचं भरपूर चांगलं पर्व जे मात्र आपण पाहतोय आणि या पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा भरपूर चांगली दुमदुमती आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे होत असताना आपण पाहताय आणि त्याचबरोबर मैदानामध्ये कठोर फलंदाजी जी मात्र सध्या फलंदाजांनी दर्शवायला सुरुवात केली आहे. ऑनस्क्रीनवरती आपण पाहाल पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. महाराष्ट्राची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांचा शुभ सन्मान इथे होत असताना आपण पाहताय. जाऊया नाव बॅक टू द क्रिकेट मैदानावरती आपण पाहताय. सामना भरपूर चांगला पाहायला मिळतोय जिथे आपण बघू शकताय दोन धुरंधर टीमच्या माध्यमातून सुरू असलेलं हे धुवंत युद्ध जे मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती फलंदाज इथे आपण पाहताय. खेळपट्टीवरती मात्र स्ट्रायकर बॅटर प्रकाश हा फलंदाज आपण पाहिला जिथे डॉट बॉल येईल गोलंदाजी करत असताना खेळपट्टीमध्ये गोलंदाजी पहिल्या स्पेलमध्ये ऋषिकेश हा गोलंदाज इथे गोलंदाजी करत असताना आपण पाहिलेला आहे. एका षटकाचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये आपण पाहताय धावफलकेवरती इथून 12 धाबा बॅटिंग करणारे आंबेळपाडा संघाच्या बनलेल्या आहेत. त्याचबरोबर अजून एका महत्त्वाच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. आपण पाहू शकतायत आमचे नागेश दादा यांचे परम मित्र अगदी रोहितजी बाळूदादा जे मात्र इथे उपस्थित पाहायला मिळत आहेत. कांदारे कल्याण येथील यांचा शुभ सन्मान आपण इथे लगेचच करतोय आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमचे आदरणीय नागेशदादा व्यापारी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. स्पर्धा भरपूर मानाची आणि सन्मानाची पाहायला मिळते आहे. खरं तर आपण पाहू शकतायत 16 आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा या मैदानावरती भरपूर चांगल्या पद्धतीने दुमदुमत असताना आपण पाहतो. आजची पहिली रात्र आहे. जरूर आज थोडीशी धावपळ दिसते परंतु नक्कीच आजची पहिली रात्र जी मात्र ठराविक पद्धतीनं सर्व काही गोष्टी मॅनेज करून मॅनेजमेंट कमिटी अगदी पार पाडत असताना आपण बघतोय. बाटल चांगल्या मैदानावरती 43 धाब्याचा पाटला मैदानाच्या आतमध्ये चेसिंग करत असताना आंबेळपाडा संघ करतोय जिथे दोन धुरंधर सध्या आपल्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना चांगल्याच पद्धतीने चेस करण्याचा प्रयत्न इथे करतायत. नयन आणि प्रकाश हे दोन खेळाडू मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहाल. स्कोर बोर्डला 13 बनल्यात. दुसरा षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज पंचम गोलंदाजी करत असताना आपण पाहताय दुसऱ्या स्पेल मध्ये. हो फुल टॉस वेस्ट ऑफ हाईट लेग अंपायर सरळ आपण पाहू शकतायत दर्शवत असताना वेस्ट ऑफ हाईट नो बॉल आणि बॉल चालला सरळ आता मिड विकेट आणि लॉंगआउटच्या मधोमधनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. सध्या भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती चेसिंग करत असताना आंबेळपाडा संघाच्या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा स्पर्धा भरपूर चर्चेची पाहायला मिळेल
आणि सातत्यानं म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ म्हटला मग तिथे नक्कीच भरपूर सारी मनं जी मात्र एकत्रित येतात आणि त्याच्यानंतर क्रिकेटचा खेळ हा भरपूर रोमर्षक होतो आणि नेहमीच आपण पाहू शकतायत उत्कंठा या स्पर्धेची प्रत्येकाला लागली होती आणि तीच उत्कंठा आज स्पष्टपणे तुमच्या साक्षात समोर जी मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉट बॉल गोलंदाज पंचम गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे दुसऱ्या स्पेलमध्ये 43 धावेचा डिफेन्स इथे गोलंदाजी करत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानिवली संघ करतोय. आज गोलंदाजांना मैदानावरती भरपूर सारा संघर्ष करावा लागेल. हो थोडेसे बॅकफुटला गेले होते लेटकट करण्याचा प्रयत्न होता शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचतायत चोरून मेरून का होईना परंतु धावी तितकीच महत्वाची आहे कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव ही भरपूर इम्पॉर्टंट असते. सिंगल येईल दाफलकाला 19 धाबा दाफलकावरती बनतात. चला स्पीडअप ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. टायमिंग इथे काउंटिंग केला जातो हे लक्षात ठेवा. गोलंदाजी करत असताना अगदी व्यापारी मानिवली संघ 19 बनतायत. सामन्यामध्ये अजूनही आपण बघू शकाल धाबा रोखण्याचा प्रयत्न जो मात्र सध्या गोलंदाजी करणाऱ्या मानिवली संघाच्या माध्यमातून होतोय. मिड ऑफ एरियामध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती आली आहेत थ्रोपैकी चांगली आहे. एकच जाव मिळेल सिंगलच्या हवा इथून अधिकचं काही मिळणार नाहीये. सिंगल डबल जरी घेतल्या या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना आंबेडपाडा टीमच्या बॅटर्सने तरी देखील रनचेस ठराविक सक्सेस होऊ शकतोय कारण 5 षटकांचा सामना 30 चेंडू मैदानावरती गोलंदाजी करत असताना अगदी विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली टीमला टाकायचे आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तिथे 43 धावेचा पाठला होतोय म्हणजे सध्या चेसिंग थोडीशी सोपी वाटते आहे आंबेडपाडा टीमला. बॅकफुटला जाऊन इनसाइड आउटला पंच करण्याचा प्रयत्न बॅटची थोडीशी बाहेरची टॉपेज घेतली स्वतः फलंदाजीवरती गोलंदाज तिथे पोहोचलेला आपण बघताय. एकच धाव मिळेल. संघर्ष चांगला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना मानिवली संघाचा देखील संघर्ष नक्कीच करावा लागेल कारण जोपर्यंत तुम्ही कोशिश प्रयत्न या दोन्ही गोष्टी करणार आहे तोपर्यंत तुमच्या आसपास खरं तर यशस्वी क्षेत्र हे नक्कीच येऊ शकेल. म्हणून जर यशाचा झेंडा मैदानावरती तुम्हाला रोवायचा असेल मग अगदी डोळे मिटून प्रयत्न हे तुम्हाला करणं गरजेचे आहे. बॅटची टॉपेज पहिलं सेलिब्रेशन या सामन्यामध्ये केलं जाईल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानिवली टीम कडून आली आहे विकेट. दोन षटकांचा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेला बाद आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना तिथे ऋषिकेशला आपण पाहिले ज्याने 12 खर्च केला होता. दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना पंचम पाहायला मिळाले ज्यांनी 1 विकेट काढत असताना 9 खर्च केलेले आहेत. म्हणजे आपण पाहू शकता 2 षटकांच्या अंतामध्ये 21 धावेवरती सध्या आंबेडपाडा संघ इथे पोहोचलेला आहे. त्याचबरोबर आपण पावड्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने बळतो. आपण पाहू शकतात माननीय श्री समीरजी बावारते सर जे मात्र इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर आपण पाहाल मानिवली करतर शालेय शिक्षक व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष अगदी सरांचा शुभ सन्मान इथे केला जाईल आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय संजय दादा मुरबाडे यांना की आपल्या शुभ आपण सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. आयोजकांनी करतर हाक द्यावे आणि पावड्यांनी साथ द्यावी. नेहमीच आपण बघू शकतायत अनेक साऱ्या स्पर्धा ज्या मात्र आपण आपल्या मुरबाडमध्ये उद्यासांना पाहिलेल्या आहेत परंतु आपल्याच मुरबाड तालुक्यातील तुम्हा सर्वांना ज्या स्पर्धेचा अभिमान वाटतोय अशी स्पर्धा अगदी आपण पाहू शकताय. ओमसाई ठुणे आणि त्याचबरोबर विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली आयोजित हा मैत्री चषक ही स्पर्धा बघायला मिळेल आणि या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आज भरपूर साऱ्या पावड्यांची उपस्थिती जी मात्र या मंचावरती आपण मिळालेली पाहिली आहे आणि त्या सर्वच पावड्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. जाऊया लगेच मैदानावरती जिथं आपण पाहू शकतायत खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जो मात्र आपण पाहताय. संघर्ष भरपूर करावा लागणार आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये मेहनत ही सध्याच्या घडीला
खूप चांगल्याच पद्धतीची दिसते व्यापारी मानवली संघाचे देखील. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज ऋषिकेश. 22 धाबा धावफलकावरती बनत आहेत. मॅच मध्ये अजून 21 धाबा रोखायच्या आहेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानवली टीमला. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती फलंदाजी करत असताना तिथे आपण अर्जुन हा फलंदाज पाहायला भेटेल. ऋषिकेशने जर ओव्हरमध्ये विकेट घेतली तर समीर पवार यांच्याकडून 500 रुपये. इन्सर्ट आउटला खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतायत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण जे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. आता पारितोषिक येत आहे. गोलंदाजी करत असताना मैदानावरती ऋषिकेशने जर विकेट मिळवली तर अगदी मान्य श्री समीरजी भावाद्रे सरांच्या माध्यमातून इथे आता 500 रुपयाचं पारितोषिक जे आलेलं आपण पाहत आहे. आज गावचा समर्थक देखील भरपूर मोठ्या संख्येत उपस्थित आपण पाहाल मानवली संघाचा खरतर खेळ पाहण्यासाठी होम मैदानावरती. त्याचबरोबर आपण पाहताय घरच्या स्पर्धेवरती जर तुम्ही खेळत असाल मग तिथे गावचा पाठिंबा हा तितकाच मोठा असो. आणि जर गावच्या प्रेक्षकाला तुम्हाला जर मनमोह करायचं असेल चांगलं क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे. आज जरी लो स्कोरिंग बॅटल असेल तरी देखील संघर्ष भरपूर करण्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये मानवली टीमने ठेवली आहे. धावफलकावरती 22 आहेत. ऋषिकेश गोलंदाजी करतात तिसऱ्या स्पेलमध्ये. वैयक्तिक टीमचं तिसरं आणि स्वतःचं दुसरं षटक मैदानावरती ऋषिकेश हाताळत आहेत या गोलंदाजीच्या माध्यमातून. व फुल टॉस बॉल. आता मात्र इथून प्रत्युत्तर दिलंय फलंदाजी करत असताना बॅट्समन अर्जुन. बॉल चाललाय सरळ आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. फुल टॉस होता आणि फुल टॉस म्हटला तर तिथे मग परफेक्टली भरपूर मोठी परभणी आणि त्या गोष्टीवरती आता चांगलं काम केलं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिथे अर्जुनने चौकार खेळलाय स्कोरबोर्ड वरती 26 धाबा. विजयाच्या समावेत सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत आंबेळपाडा संघ जो आता ठराविक दिसतोय. चला नेक्स्ट मॅच मसा टीम आणि त्यांच्या विपक्षात अगदी जुगरेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. त्याचबरोबर आपण आणखीन एका महत्त्वाच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. आपण पाहाल सन्माननीय आदरणीय रोहनजी रोहितजी बाळू खांदारे दादा जे मात्र इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांचा शुभ सन्मान आपण इथे लगेचच करून घेतोय. आणि या शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय अविनाशदादा मुरबाडे यांना की आपल्या शुभ से आपण दादांचा शुभ सन्मान करायचा. वा बाय वा. मैदानावरती फटका भरपूर जबरदस्त पाहायला मिळेल. फलंदाजीचं डिस्टन्स बदललं, अंतर बदललं आणि सरळ अंतराला कापत बॉल पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. रिव्हर्स साठी मैदानावरती फलंदाज परफेक्टली आपण पाहताय तिथे अर्जुनने दर्शवलेला हा षटकार सिक्सर आलेला आपण पाहताय. षटकार येतोय धावफलकावरती. इथे बरोबर 32 बनतायत. पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतो. आपण पाहू शकाल आदरणीय रोहित दादा खांदारे जे इथे उपस्थित आपल्याला पाहायला भेटत आहेत. दादांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. पाहुण्यांचा शुभ सन्मान होत असताना आपण पाहाल मुख्य व्यासपीठावरती ऑन स्क्रीन वरती दादांचा यथोचित शुभ सन्मान इथे संपन्न होत असताना आपण पाहताय. सामना तितकाच इम्पॉर्टंट मैदानावरती आपण पाहाल जिथे अर्जुनची बॅट भरपूर आता तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीमध्ये. ऑलमोस्ट आपण पाहू शकाल गणागाठी मोठ्या फटक्यांची आकर्षण जी मात्र मैदानावरती फलंदाज दर्शवतोय. 37 धाबा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आपण पाहू शकता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती ऑलमोस्ट आंबेळीपाडा संघ जो पोहोचलेला बघायला मिळेल. 43 धाब्याचा पाठला सुरू आहे आणि त्यामध्ये सध्या फलंदाजी करत असताना अर्जुनने मात्र भरपूर चांगल्या पद्धतीची खेळी जी ते दर्शवलेली आहे. जबरदस्त बॅटल मैदानावरती आपण पाहतात. सगळ्यात अटक्या आणि कठोर रीतीची फलंदाजीची फटकेबाजी जी मात्र मैदानावरती सध्या दर्शवत आहेत. आंबेळीपाडा संघाचे बॅटर्स क्रॉस बॅटनं बॉल चालला पुढे एकदा स्वर्लेक बाउंड्री लाईनच्या पलीकडे
हालात के कदमों पर सिकंदर कभी रुकता नहीं, तारा टूट भी जाए वो जमीन पे गिरता नहीं, गिरते शौक दरिया से समिंदर तक, पर किसी दरिया में कभी समिंदर कभी गिरता नहीं। परफेक्टली